कथाकार मामांचे सेवक सन्माननीय विक्रम महाराज जगताप मेजर वासुदेकर सुश्राव्यास प्रवचनाची सेवा होणार आहे। 5 मिनिटात म्हणजे यांच्या कार्यक्रमाला सुरुवात होते। तरी सर्व भाविक भक्तांनी समोर येऊन बसायचं आहे। जे रस्त्यावर असतील बाहेर इतरत्र असतील त्यांनी दर्शन घेऊन मंडपामध्ये बसायचं आहे। 5 मिनिटात मेजर साहेबांच्या प्रवचनाला सुरुवात होत आहे। नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय पांडुरंगा नमः शिवाय पांडुरंगा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय
दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वीळ मागील परिहार पुढे नाही शीन मागील परिहार पुढे नाही शीन झाले या दर्शने एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वीळ तुका म्हणे निधी अनेकांचे हाती तुका म्हणे निधी अनेकांच्या हाती बैसला तो चित्ती नेवा निवडेना वाट पाही उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी हुतावीळ ओम नमोजी सद्गुरु बाळू मामा माझिया नाथा आपल्या चरणी माथा माझा वचन ऐकावे कमलापती माझ्या रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी बाळू मामा ओम नमोजी सद्गुरु बाळू मामा अप्रेमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता जगत पिता जगत गुरु जो ऐसा समर्थू तो मी जगाचा नातू गगनाईसा साक्षीभूतो तोही मीचा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता आत्मापूरच्या देवाराय धन्यवाद तुमचे
कोल्हापूरच्या देवराया दंडवत तुझिया पाया गारगुटीच्या मुळे महाराज दंडवत तुमचिया पाया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटेधर कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी हे कैलासचा देवा भोळा चक्रवर्ती कैलासचा देव भोळा चक्रवर्ती कैलासचा देवा भोळा चक्रवर्ती कैलासचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज आता याची माझे दंडवत याची माझे दंडवत दयाचिया पाय भगदंडवत दयाचिया पाय भगदंडवत पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पायी उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी हुतावीळ प्रसंग प्राप्त प्रसंग जगाचा मालक ब्रह्मांड आत्मापूर निवासी श्रीमंत बाळूमामा काय नातं या सोनके गावाचं आणि या भगवंताचं आहे या भगवंतालाच माहिती आहे आज सलग चौथ्यांदा जगाचा मालक त्याच्या मुख्या साधू संतांना घेऊन आणि त्याच्या ह्या गोतावळ्याला घेऊन या ठिकाणी आषाढी एकादशी संपन्न करतोय आज 4थं वर्ष पंढरीश पांडुरंगाच्या कुशीमध्ये वसलेलं हे सोनके गाव या सोनके गावामध्ये या ब्रह्मांड नायकाच्या साक्षीनं आषाढी एकादशी संपन्न होते आज माझ्या मामांच्या चरणावरती अर्पण करण्यासाठी घेतलेला भंग जगत मान्य संत देव पण पंढरीश पांडुरंगाचे लाडके मध्ये अवतार घेतला सदैव वैकुंठ गमन केलं इतिहासाच्या पानावरती सुवर्णाक्षराने नाव लिहिलं ते देहो निवासी तुम्हा सकळांच्या हृदयाचे अधिष्ठान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पंढरीचं महात्म्य सांगणारा पंढरीला का जावे या जीव मात्राला या मनुष्य मात्राला उपदेश करणारा अभंगाच्या सेवेसाठी घेतलेला आहे अभंगाकडे वृत्त होण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे सलग 4 वर्ष झाली या सोनकेच्या पुण्यवान पवित्र भूमीमध्ये मारुतरायाच्या प्रांगणामध्ये या विद्येच्या माहेर घराच्या विद्येच्या मंदिराच्या समोर 4 वर्ष जगाच्या मालकाची आषाढी या ठिकाणी संपन्न होते पहिल्या वर्षी 15 नंबर पालखी आली आषाढी सुंदर अशी संपन्न झाली आणि त्या दिवसापासून ज्या दिवशी आषाढी संपन्न झाली ऐका सोनक्याच्या गावकऱ्या हो 15 नंबर पालखीची आषाढी या ठिकाणी संपन्न झाली आणि या सोनके गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं त्यानंतर 17 नंबर पालखी आली लगातार 3 वर्ष झालं 17 नंबर पालखी येते आणि 17 नंबर पालखी गेल्या वर्षी आली 3रं वर्ष आषाढीचं संपन्न झालं 17 नंबर पालखीचं पाऊल लागलं 3रं वर्ष संपन्न झालं आणि महाराष्ट्राच्या नाही भारताच्या नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सोनके नावाचं गावाचं नाव पोचलं हा उत्सव 7 समुद्रापार लोक पाहायला लागले सोनक्या गावामध्ये मामांच्या बकऱ्याची आषाढी संपन्न होते आषाढी जगाच्या मालकाची ताकद आहे कुणाला कुठं नेऊन ठेवायचं कुणाला कुठं पोचवायचं त्या निमित्तानं होत असलेला हा सोहळा आहे आणि माझाही प्रारब्ध म्हणावा नशीब म्हणावं माझंही भाग्य म्हणावं 3 वर्ष या आषाढीच्या शुभ मुहूर्तावरची पहिली सकाळची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे सगळ्या गावकऱ्यांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे सगळे सेवेकरी असतील तर राबणारे असतील संयोजक आयोजक असतील सगळ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे
आमचे विशालदादा थोरात विशालदाच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. जगाच्या मालकानं घालून दिलेलं नातं आहे. मायाप्पा आहेत, या सगळ्यांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत देतो. सुंदर अशी साधारण ते हरिभक्त पारायण सचिन महाराज होता. हरिभक्त पारायणचे विठ्ठल महाराज हरिभक्त पारायण आमचे प्रसाद महाराज लोखंडे. युवा मृदंगमने आमचे महेश महाराज डोबळे, ते रत्नाच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. आमचे माऊली आलेले माऊली तुमच्याही चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. मामांचे निस्सिम भक्त आमचे शांतीलाल महाराज कोळेकर. शांतीलाल कोळेकर हा यूट्यूब चॅनल त्यांचा आहे. सगळ्यांना परिचयाचा आहे. सर्व कार्यक्रम या चॅनलवरती पाहायला मिळतात. तुमच्याही चॅनलला माझा साष्टांग असा दंडवत आहे. मामांचे पुजारी आमचे ठुमरे मामा, आमचा विजू दादा, आमचे बाळासाहेब आहेत, त्या सगळ्यांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. संत श्री सद्गुरू बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर पालखी क्रमांक 17चे कारभारी आमचे लहू दादा, दादांच्याही चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. मामांचे निश्चिम भक्त पापनचे देवालयाचे सर्व आमचे गुरु माऊली तानाजी महाराजांच्याही चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. उपकारभारी आमचे आमदार साहेब, त्यांच्याही चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. ही सगळी मामाची लेकरं, ही सगळी मामाची मेंढकं आहेत. हा सगळा मामाचा गोतावळा बरं का रे दादांनो. वर्ष 6 वर्ष 5 वर्ष सेवा करणारे आणि सेवा करून घरी गेलेली, पण आषाढी एकादश असू द्या, मामांचा पुण्यकाळ पुण्यतिथीचा काळ असू द्या, मामाचा समाधीचा काळ असू द्या, मामांचा जन्म उत्सवाचा काळ असू द्या, लेंडी पूजन असू द्या, हा सगळा गोतावळा एकत्र होतो. या आशेनं, या अपेक्षेनं, या अधिकारानं होतो की माझा मामा, माझा मायबाप, माझा मामा तिथे मामाला भेटायला गेलं पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं मामाचा गोतावळा हे सगळे मिणके बंधू तुम्हा सगळ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे. मस्तक माझा पायारी यावर करी संतांच्या, या बाळूमामाच्या मेंढ्याच्या, यावर करी संतांच्या. मस्तक पायावरी यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. सगळ्यांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. आचार्य मामा, सगळे सेवेकरी, सगळ्यांच्या चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. सिस्टीमवाले दादा, तुमच्याही चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. सुंदर अशी सिस्टीम आहे. आमचे मदने पाहुणं तुमच्याही चरणाला साष्टांग असा दंडवत आहे. अभंगाचा भावार्थ अगदी थोडक्यामध्ये बघूया आणि मामांच्या चरित्राकडे प्रवृत्त होऊया. पंढरीची दारे आल्यानो संसारा, दिनांता सोयरा पांडुरंग. या जीवमात्राला, या मनुष्य प्राण्याला तुकाराम महाराजांनी सुंदर असा उपदेश केला. या जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर कुठं गेलं पाहिजे, कशासाठी गेलं पाहिजे, कुणाला भेटलं पाहिजे आणि तो कोण आहे, तो काय करेल, त्याचं विस्तृत असं विवेचन या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज करतात. त्याला सांगतात, पण जनावर जाणार नाही, कुत्र जाणार नाही, मांजर जाणार नाही, बैल जाणार नाहीत. मग हा उपदेश केला कुणाला? तर हा उपदेश माणसांना केला, कारण माणूस हा विचार प्रधान आहे. आणि त्याला सांगितलं, पंढरीशी दारे आल्यानो संसारा. त्या जन्म मरणाच्या राटगाडग्यामध्ये गुंतलेला आहेस ना, तू पंढरीला जा. तिथं कोण आहे? दिनांचा सोयरा पांडुरंग आहे. तो दिनांत सोयरा आहे, तो दुबळ्यांचा सोयरा आहे. मग परपंचामध्ये दुबळा आहे, तो दिन आहे, त्याचा सोयरा आहे का? आणि जो परपंचामध्ये श्रीमंत आहे त्याचा सोयरा आहे का? हा अर्थ तरी तसा नाही. त्याच्यामध्ये सांगतात, जो भक्ती मार्गाने जो दुबळा झालेला आहे, त्याला या जीवनामध्ये येऊन त्याला त्याच्या जीवनाचं सार्थक कळलेलं नाही. या जीवनामध्ये काय कमवायचं आणि काय गमवायचं हे त्याला कळलेलं नाही. त्याला दिन म्हटलं, त्याला दुबळा म्हटलं. म्हणजे थोडक्यामध्ये तुकाराम महाराजांनी सांगून गेलं, अरे या जीवनामध्ये जगत असताना जीवनाच्या बँकेमध्ये जो पुण्याचा साठा केला तो श्रीमंत झाला, आणि ज्याचा पुण्याचा साठा खडखडीत राहिला, मोकळा राहिला, तो दीन झाला. त्यांना उपदेश करतात की तुम्ही पंढरीशी जा, तिथं जा, तिथं गेलं कोण भेटेल? तर दिनांचा सोयरा पांडुरंग हा तुम्हाला भेटेल. तो काय करतो? तो तुमच्या भेटीसाठी उभा राहिलेला आहे. त्याला तुमच्या भेटीची आवड आहे, तो तुमच्या भक्तिभावाचा भुकेला आहे आणि तो तुमच्या भेटीसाठी थांबलेला आहे. तो
तो तुमच्या भेटीसाठी थांबलेला, त्याला अपेक्षा कशाची नाही. का अपेक्षा नाही? तुम्ही किती श्रीमंत किती गरीब आहात त्याच्याशी काही घेणं देणं नाही, त्याला तुमच्या भक्तीशी घेणं देणं आहे. देण्याचा सोयरा तिथं आहे, मग त्याला भेटलं त्यालाही आनंद होतो. पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उता वेळ. तो वाट बघत तिथं थांबलेला आहे की तुम्ही त्याला येताल आणि त्याला भेटताल आणि भेटल्याशिवाय तो तुमच्यावरती कृपा करणार आहे. कारण त्याला तुमच्याकडून कशाचीच अपेक्षा नाही, फक्त आणि फक्त तुमच्या भक्ती भावेचा भुकेला तो भगवंत आहे. मग त्याला एकदा भेटल्यावरती काय होईल तर मागेल परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एके वेळा. पाठीमागचं जे काय संचित आहे ते संचित कसंही शिल्लक राहणार नाही, ते सगळं नाहीस होऊन जाईल आणि पुढचाही आता काय वजं राहणार नाही, तो सगळं वजं आपल्यावरती घेणार आहे. मागेल परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एके वेळा. त्याचं एकदा जरी दर्शन घेतलं तर एवढी मोठी प्राप्ती होती. म्हणजे काय होतं तर या जीवनामधून मुक्ती मिळण्याचं साधन तयार होतं. काय तयार होतं? मुक्ती मिळण्याचं साधन तयार होतं, असं तुकाराम महाराज प्रतिपादन करतात. आणि मग किती प्रेम करतो, किती जीव लावतो, किती जीवाला लावतो. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे नेदी अनेकाचे हाती बैसला तो चित्ती निवडेना. एकदा का तुम्ही त्याच्याशी गेला, तो त्याच्याजवळ गेला, त्याच्या सज झाला की मग दुसऱ्याकडे तो देत नाही. जे काय सुख दुःख असेल, जे काय तुमचं भलपुरं करायचं आहे त्याचा सगळा भार तो स्वतः घेत असतो आणि म्हणून त्याला जाऊन भेटायचं असतं. म्हणून सांगतात की तुम्ही पंढरीला जा आणि त्याला भेटा. तो त्याने काय एकदा तुम्हाला चित्तामध्ये घेतलं की मग तो तुम्हाला निवडणार नाही किंवा बाजूला करणार नाही किंवा वेगळा करणार नाही, असं तुकाराम महाराज प्रतिपादन करतात. एक साधं उदाहरण सांगू का? हे माहीत नाही का, दारामध्ये लहान मूल खेळायला लागलेलं आहे आणि ते लेकरू खेळता खेळता पडलं. घरामध्ये आई आहे, आजी आहे आणि तिची चुलती सुद्धा आहे. पण ती आई स्वतः पळत जाईल का आजीला सांगल किंवा चुलतीला सांगल? काय करेल नाही, स्वतः जाईल का नाही? बरोबर आहे का नाही? स्वतः जाणार का नाही? आणि आजी काय असं काय बुक घालते का काय नातवाला? नाही घालत ना, ती घालत नाही, ती सुद्धा जीवच लावणार आहे ना. परंतु त्या आईच्या हृदयामध्ये अपेक्षा नाही की कुणी यावं माझं लेकरू उचलावं, अपेक्षा नाही. कारण ती आई आहे, ती आई स्वतः जाणार आहे, स्वतः त्याला उचलणार आहे. मग हातातलं काम टाकून देईल, जेवता जेवता हातातला घास खाली टाकेल आणि त्या लेकराला उचलून घेईल. मग ती अपेक्षा करत नाही. मग तुकाराम महाराज हेच प्रतिपादन करायचंय. ऐका दादांनो, लेकरू चाललंय गर्दीमधून, पंढरपूरच्या वारीच्या गर्दीमध्ये लेकरू हाताला धरलेलं आहे, ते लेकरू ठेसकायला लागलंय तर बाप काय करतो? उचलतो आणि खांद्यावरती घेतो. तो अपेक्षा करत नाही कुणीतरी माझ्या लेकराला उचलून घ्यावं. हेच तुकाराम महाराज प्रतिपादन करतात की असा भाव तयार होतो, असं नातं तयार होतं. तुका म्हणे निधी अनेकाच्या हाती, कोणाच्या हातामध्ये देत नाही, कोणाची अपेक्षाही धरत नाही. मग काय करतो तर स्वतः सगळा भार घेतो आणि स्वतःच खांद्यावरती घेतो, कडवरती घेतो आणि सगळा स्वतः भार वाहतो. असं तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात. अभंगाचा सरळ आणि साधा भावार्थ संपला. विठोबाचं रुक्माईचं भजन. विठोबाय कुमाये विठोबार हरण हरे विठोबाय कुमाये
भूमीमध्ये आणि मामांच्या भक्त संप्रदायामध्ये मामा ज्या वेळेला स्वतः भ्रमंती करायचे त्यावेळेला मामांची दरवर्षाची आषाढी एकादशी निंगापूरच्या भागामध्ये मुधोळच्या गावाला असायची. देवानं 1966 ला समाधी आदमापुरामध्ये संजीवन समाधी घेतली. जगाच्या मालकाची भ्रमंती करायला लागले आणि त्यानंतरच्या इतिहासातलं एकमेव गाव असं आहे की त्या गावामध्ये लगातार 4 वर्ष मामांच्या पालखीची आषाढी एकादशी. एवढं भाग्यवान हे तुमचं गाव आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं काय नातं आहे त्या मामाला माहिती आहे. पालखी जवळजवळ बार्शीच्या खाली गेली होती, पण तिथून या जगाच्या मालकानं पालखी माघारी फिरवली. पुन्हा संख्या गावामध्ये आषाढी एकादशी करायला हवी. 17 नंबर पालखीने हॅट्रिक मारली. तिसऱ्यांदा पुन्हा या ठिकाणी 17 पालखीची आषाढी एकादशी होते. तसं हे गाव पंढरीच्या पांडुरंगाच्या कुशीमध्ये बसलेलं गाव आहे. पण या जगाच्या पाठीवरती या भूतलावरती कलियुगामध्ये दररोज ज्या ज्या ठिकाणी माझ्या देवानं सांगितलं अरे ज्या ठिकाणी त्या फोंड्या माळावरती माझ्या मेंढी माऊलीचा जाळं मारा, त्या फोंड्या माळावरती हा जगाचा मालक तुम्हाला भक्तीचा संजीवनी माळा फुलवून दाखल. जिथं जिथं मामांची बकरी जातात, जिथं जिथं मामांच्या बकऱ्याचा तळ पडतो तिथं तिथं पंढरपूरची यात्रा भरते. पुरी ताकद आहे जगाच्या मालकाची. आणि आज या संख्यामध्ये 2-3 दिवसापासून आज 3रा दिवस जगाच्या मालकाचा सुंदर असा उत्सव चालू आहे. भाग्यवान आहात, सुंदर अशी सेवा करा, अशीच सेवा चालू ठेवा. कारण या कलियुगातलं अंतिम सत्य जर काय असेल, या कलियुगातलं अंतिम सत्य जर काय असेल ना तर हे अंतिम सत्य रथामध्ये बसलेला बाबा आहे. आत्मापूरचे बाळू मामा सोनकी गाणी आले हो. सांग भल गजर सुरू झाला हो. आत्मापूरचे बाळू मामा सोनके गावी आले हो. सांग भल गजर सुरू झाला हो. आत्मापूरचे बाळू मामा सोनकी गाणी आले हो. सांग भल गजर सुरू झाला हो. आत्मापूरचे बाळू मामा सोनके गावी आले हो. सांग भल गजर सुरू झाला हो. बाळू मामा तल्लीन झाले हो. बाळू मामा तल्लीन झाले हो. भंडारा उधळून मामांनी भक्तांना आशीर्वाद दिला हो. भक्तांना आशीर्वाद दिला हो. आत्मापूरचे बाळू मामा सोनकी गावी आले हो. चांगलं गजर सुरू झाला हो. आत्मापूरचे बाळू मामा सोनके गावी आले हो. सांगवल गजर सुरू झाला हो. आत्मापूरचे बाळू मामा सोनकी गावी आले हो. चांगलं गजर सुरू झाला हो. आत्मापूरचे बाळू मामा सोनके गावी आले हो. सांगवल गजर सुरू झाला हो. बोला बाळू मामाच्या नावानं. अशा फुकाटच्या टाळ्या तरी जोरात वाजवायच्या भजनामध्ये. या भगवंत ह्या संख्या गावामध्ये आला. सुंदर अशी यात्रा या ठिकाणी भरली. मगाशी वालोग आला. जगाच्या मालकाला सगळ्यात प्रिय असलेला वालोग वाजला गेला, भंडारा उधळला गेला आणि जगाच्या मालकाची यात्रा या ठिकाणी भरली. या भूतलावरती या माझ्या देवानं अवतार 1892 ला घेतला. ऐका, अरे या कलियुगाचा राम सुद्धा आपला मामा आहे, कलियुगाचा भगवान श्रीकृष्ण सुद्धा मामाच आहे आणि कलियुगाचा पांडुरंग सुद्धा मामाच आहे. म्हणून दररोज पंढरीच्या पांडुरंगाची वारी वर्षातनं आषाढीला जाते, कार्तिकेला जाते, पण या जगाच्या मालकाची दररोज चालू असलेली अखंड वारी म्हणजे ही मेंढी माऊलीची वारी आहे. आज 19 पालख्या 4 राज्यामध्ये अखंड चालू असलेली वारी आहे. या जगाच्या मालकानं 1892 ला अवतार घेतला. धनगराचं कुळ माझ्या देवानं निवडलं. तो धनगराच्या कुळामध्ये अवताराला आला. देवानं जात नाही बघितली, धर्म नाही बघितला, पंथ नाही बघितला, गरीब नाही श्रीमंत नाही बघितला. या देवानं फक्त बघितली सेवा, फक्त बघितली भक्ती. माझा देव सांगायचा अरे माझ्या तळावरती आलाय नव, अरे माझ्या तळावरती या.
तिथं राबा कष्ट करा. अरे तुम्हाला कोण काय म्हणतंय नव त्याचं काय बी बघू नका सा. अरे मी हाय नव तुमच्यासाठी. त्या देवानं फक्त इथं येणाऱ्याचं कष्ट बघितलं, इथं येणाऱ्याचं राबणं बघितलं आणि देव त्याच्यासाठी राबायला राहिला. देवानं सांगितलं अरे जो माझ्या शेळ्या मेंढ्यासाठी राबला नव मी आज त्याच्यासाठी राबणार आहे. ज्यानं माझ्या तळावरती येऊन काबाड कष्ट केलं नव मी आज त्याच्यासाठी कष्ट करणार आहे. अरे ज्यानं माझ्यासाठी येळ काढला हा बाळू धनगर त्याच्यासाठी येळ काढला. त्याच्यासाठी या भगवंताने येळ काढलेला आहे. या जगाच्या मालकानं मायाप्पा आणि सुंदरा माता धनगराच्या कुळामध्ये अवतार आहे. आईचं नाव मायाप्पा, आईचं नाव सुंदरामाई, बापाचं नाव मायाप्पा, धनगराचं कुळ, आडनाव आरभावे. तसं मुख्य आडनाव देसाई पाटील, पण आरभावे गावामध्ये आले. सोलापूरच्या प्रांतामध्ये राहणार कुटुंब दर मजल करत मोगलाईच्या काळामध्ये फिरत आरभावेमध्ये आलं आणि आरभावेतून जेव्हा अक्कोलच्या गावामध्ये आलं त्यावेळेला त्यांना आडनाव पडलं आरभावे. अजून सुद्धा बघा मेंढक्यामध्ये एखादा सोलापूरचा असेल तर त्याला सोलापुऱ्या म्हणतात, एखादा बार्शीचा असेल त्याला बार्शीकर म्हणतात. ठीक आहे. मग तसंच हे आरभावे मधून आलेलं कुटुंब आणि मग आडनाव परिचित झालं आरभावे. हे कुटुंब आरभावे नावानं वावरायला लागलं. आप्पाच्या वाडीची भोते कुटुंबातली सुंदरा माता आणि मायाप्पाचा विवाह जगाच्या मालकाने यांच्या पोटी अवतार घेतला. आई साधी नव्हती. हे ऐका, पंढरपूर निवासी सोनकी निवासी गावकरे ऐका, मामाची आई साधी सुधी नव्हती. काय सामर्थ्य मामाच्या आईचं. जगाच्या मालकानं तिच्या पोटी अवतार घ्यायचा आहे. किती अधिकार आहे. हा पंढरीचा पांडुरंग साहेब, या पंढरीच्या पांडुरंगा बरोबर ती सुंदरा माता मामाची आई प्रत्यक्ष बोलायची. तुमच्या बरोबर बोलतो का पांडुरंग? अधिकार एवढा मोठा आहे. पंढरीचा पांडुरंग प्रत्यक्ष सुंदरा माते बरोबर बोलायचा आणि ज्या वेळेला सुंदरा माते बरोबर संभाषण सुरू व्हायचं त्यावेळेला हा पंढरीचा पांडुरंग नजरेला नजर लावत नसायचा. सुंदरा मातेच्या समोर उभा राहिला पांडुरंग, नजर खाली पडायची. म्हणून सुंदरा मातेनं बोलावं एवढा अधिकार सुंदरा मातेचा. त्या सुंदरा मातेच्या पोटी या जगाच्या मालकानं अवतार घेतला. का अधिकार किती मोठी आहे. कोण मामा? अरे या कलियुगामध्ये 1892 देव अवताराला आला. ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवानं एकत्रित अवतार घेतलाय. म्हणून जगा वेगळा देव आहे, जगा वेगळा अवतार आहे. रुद्राचा अवतार थोर अवतार घेतला. ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव एकत्रित अवतार सुंदरा मातेच्या पोटी आले आणि जगाच्या मध्ये धर्माची स्थापना करायला सुरुवात केलेली आहे. देव अवतार येण्याचं मूळ कारण आहे या कलियुगामध्ये धर्माची स्थापना करायची आहे.
का देवानं अवतार घेतला? कारण कलियुगामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा 10वा अवतार होणार कल्की नावानं, आणि त्याच्या अगोदर धर्माची स्थापनेला प्रारंभ करायचा म्हणून या जगाचा मालक अवताराला आलेला आहे. या जगाच्या मालकानं सांगितलं, मगाशी मी सांगितलं की मामा जिथं जिथं जातो तिथं तिथं पंढरपूर अवतरतो. जगाच्या मालकानं सांगितलं आदमापूर पुण्यभूमी पवित्र होईल, आदमापूर तीर्थक्षेत्र प्रति पंढरपूर होईल. अरे आदमापूरला जर गेलात ना तर आमोशाच्या प्रत्येक आमोशाला जाऊन बघा, प्रत्येक आमोशाला तिथं पंढरपूर अवतरतं. अफाट गर्दी पाऊल ठेवायला जागा नाही हो. ला 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 ला. या जगाच्या मालकाचा अवतार झाला. जगाच्या मालकाचं या माझ्या मामाचं पंढरीच्या पांडुरंगाचं एक आगळं वेगळं नातं आहे. जशी आता वारी चालू आहे ना, या मामानं सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाची वारी दर वर्षाला केली ना, अजून सुद्धा ती वारी चालू आहे. आश्विन मध्ये एकादशीला मामा पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीला असतो. का एक प्रसंग घडला, किती मोठं नातं आहे का, थोडक्यात सांगून जातो. मामांची बकरी भरभंगी त्यावेळेला चालू असायची. मामा कर्नाटकच्या भागामध्ये या दिवसामध्ये देव जायचा, आणि देव या दिवसामध्ये कर्नाटकच्या भागामध्ये जात असताना मामा कर्नाटकच्या भागाच्या बाउंड्रीवरती होता. अरभवेच्या परिसरामध्ये मामांची बकरी फिरायला लागलेली आहे, आणि तिथं गेल्यावरती तिथे एक जमीनदार होता जो मामांकडे यायचा. मामांची बकरी तिच्या रानामध्ये असायची. 1.25 150 ते 2.25 एकर जमीन, अमाप संपत्ती, पैसा पाणी चांगला दाबू नये, टोलेजंग वाडा आहे. मामांची बकरी आली की 10 दिवस, महिनाभर, 15 दिवस त्याच्या रानामध्ये असायची, चरायची बकरी, आणि तोही मामाला भेटायला यायचा, मामा बरोबर राहायचा. पण त्यावेळेला मामाला लोक भेटायला यायचे, मामाच्या पाया पडायचे, तेव्हा त्याला वाटायचं ही लोक खुळी आहेत, ही लोक या धनगराच्या का पाया पडतात. तो तर पोट भराय निघालेला, आज इथं तर उद्या तिथं बकरी घेऊन जातोय, आणि लोक याच्या पाया पडायला लागले. लोक याला देव म्हणतात म्हणून त्याला द्वेष वाटायचा. लोकांना काही कळत नाही, लोक खुली झाली म्हणायचा. मामापाशी आला की मामाला कधी वाकून नमस्कार केला नाही, फक्त चालता बोलता जसा आपण नमस्कार तसा नमस्कार करायचा, आणि मामापाशी गप्पा मारत बसायचा. पण मामाला नमस्कार करणं त्याला अपमान वाटायचं, कारण मी जमीनदार आहे, मी सावकार आहे, मी शेठजी आहे, आणि हा तर पोटं भरणारा धनगर आहे. असं वर्ष गेली, 2 वर्ष गेली, चालत राहिलं. पण एक दिवस मामाला वाटलं की आता ह्याचं अज्ञान दूर केलं पाहिजे. मामांची बकरी त्याच्या रानामध्ये येते. मामांची बकरी रानामध्ये येऊन 5-6 दिवस झालेले, आणि मामांची बकरी इथं असताना 5-6 दिवस झाले. शुद्ध एकादशीला पंढरीच्या पांडुरंगाची वारी करायचा. त्या जमीनदारानं त्या शेठजीनं कधी पांडुरंगाची वारी चुकवलेली नाही. आणि मग सकाळच्या बारी मामांच्या तळावरती आला, मामांबरोबर बसला. सकाळी 9:30-10चा सुमार आहे, आणि बघीनं उठला, सांगितलं आता मी जातो म्हणून निघाला. असं चालायला लागल्या बरोबर देवानं आवाज दिला, ए शेठजी, अरे कुठं चालला म्हणायचं. आणि असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं, काय नाही म्हणलं, पंढरीच्या पांडुरंगाची उद्याची एकादशी आहे, आणि एकादशीची माझी वारी आहे. हातामध्ये काठी आहे, मामाच्या खांद्यावरती कांबळय देवाच्या, 2 पायावरती माझा देव बसलेला आहे, दरीचा फेटा या भगवंतानं घातलेला आहे. त्या जमीनदारानं आपला फेटाचा सोगा पाठीमागं टाकला, हातामध्ये छत्री, काळा कोट घातलेला आहे.
आणि असं माघारी वळला मामाला सांगू लागला, अशा माझी एकादशीची वारी पंढरीच्या पांडुरंगाची असते, ती चुकली नाही, मला जावं लागणार. त्या याला माझ्या देवानं त्याच्याकडे बघितलं, त्याला निहाळलं, सांगितलं, हे म्हणला जमीनदारा, अरे त्या काळ्या इठ्याला भेटायला चालला वैर. आणि काळ्या इठ्याला भेटायला चालला म्हणल्याबरोबर जमीनदारानं तोंडात बोट घातलं. म्हणला काय माणूस आहे, अरे लोक पांडुरंग म्हणतात, देव म्हणतात, ह्यो काळ्या इठ्या म्हणायला लागला. हे म्हणलं, हे मी म्हणतो तेच खरं, या बाबाचं काही खरं नाही म्हणलं. तो पांडुरंगाला पांडुरंग म्हणे सोडून काळ्या इठ्या म्हणून शिव्या द्यायला लागला. काय म्हणावं ह्याला. पण आता माझ्या हिथं पाहुणा म्हणून आला, माझ्या हिथं बकरी घेऊन आला, मला काय बोलता येत नाही. आणि म्हणला, हे म्हणला तुझ्या नादी लागून मला जमणार नाही, मला गेलं पाहिजे. आणि म्हणला, हे थांब रे म्हणला, अरे त्या इथं बेठाय चालला ना तू. अरे हे म्हणला शेठजी, तू सांग म्हणला, तुला जर पाहिजे असेल ना बघ, कशाला जातो रे म्हणला ते पंढरपूरला. काय म्हणला तिथं. हे म्हणला, मला विचारायला लागला, काय म्हणला पंढरपूरला. आता काय सांगू ह्याला, पंढरपूरला कोण आहे काय म्हणून सांगू. आणि असं म्हटल्यावर वरती हसायला लागला. म्हणला, फार कामात ना म्हणला, हा धनगराचं काय बी खरं नाही म्हणला, तो खुळा या लोकाला बी खुळं लावलं म्हणलं यांनी. हे म्हणला, बा तुझ्या नादी लागून जमणार नाही, मला गेलं पाहिजे. हे म्हणला शेठजी, अरे त्या काळ्या इठ्याला मी इथं बोलावतो बघ, तू थांब रे म्हणला. हे म्हणला, अरे तो पांडुरंग इठेवरती उभा, तो काही इथं येणार बाबा, तू का मला माझं येळ घालवायला लागला. म्हणला, काय बी खरं नाही, मी म्हणतो तेच खरंय, ह्यो धनगर बी खुळा झालाय आणि ह्याला येणारी भेटणारी माणसं बी खुली झाली. हे म्हणलं, मी चाललो म्हणलं, असं चालायला लागला, तडा 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 पावलं चालायला लागला, मागं वळून बघायला लागला. मामा उठून उभा राहिला, कमरेवरती हात दिला माझ्या देवानं, काठीला एक हात आहे माझ्या भगवंताचा, आणि आवाज दिला, ए शेठजी चाललाय ना पंढरीला, पण माझं एक काम आहे ते तरी कलता नवं. आता मला ह्या बाबानं काय काम काढलं, आता कसलं काम सांगतो या. होय म्हणला, माघारी फिरला. होय म्हणला, सांगा काय काम करायचं. देवानं काठी अशी छातीला लावली, खिशामध्ये हात घातला, 1 रुपयाचं चांदीचं नाणं काढलं आणि या भगवंतांना हातावरती घेतलं. ए म्हणला, शेठजी पंढरीला आज चाललाय नव, अरे एवढा रुपया घे आणि त्या चंद्रभागेला दे, आणि त्या चंद्रभागेला सांग या बाळू धनगरानं तुझ्या साडी चोळीला दिलाय. तसा जमीनदार माघारी फिरला, रुपया घेतला, खिशामध्ये घातला. होय म्हणला, सांगतो. चालायला लागला. देवानं सांगितलं, हे म्हणला शेठजी, पर विसरू नगर, त्या चंद्रभागेला आवरातून सांग, माझं नाव सांगायला विसरू नगर बघ. हे म्हणला, सांगतो की रे बाबा. हे म्हणला, बघ ती ऐकल, मोठ्यानं नाव सांग. म्हणला, तर ती चंद्रभाग आहे, ती काय ऐकणार रे, आणि तिला सांगून काय करायचं. म्हणला, काय सांगावं ह्या माणसाला. हे म्हणला जमीनदारा, अरे काय तुला शंका आहे वैर, अरे जा म्हणला चंद्रभागेमध्ये, सांग त्या चंद्रभागेला, त्या गंगेला सांग, त्या कलियुगाच्या बाळू धनगरानं तुझ्या साडी चोळीसाठी रुपया दिला. होय म्हणला, बाबा सांगतो, आणि निघून गेला. पण डोक्यामध्ये एकच बसलेलंय, बाळू धनगरा चंद्रभागेच्या साडी चोळीसाठी रुपया दिला, आणि हसायचा. ती चंद्रभागा काय ऐकणार आहे का. त्या हिशोबाने करून घ्या. जमीनदार निघाला पंढरीला जायला. संध्याकाळी मुक्काम केला पंढरीमध्ये, आणि मुक्काम केल्यावरती सकाळच्या पारी ब्राह्मी मुहूर्तावरती उठला. 3-3:30ला चंद्रभागेमध्ये गेला, चंद्रभागेमध्ये स्नान केलं. बरीच संख्या चंद्रभागेमध्ये स्नान करायला आलेली सगळी वारकरी आलेली. 4 वाजता पांडुरंगाची काकडा आरती आता सुरू होणार आहे, आणि त्या चंद्रभागेमध्ये गेला, स्नान केलं आणि माघारी फिरला. आणि माघारी फिरल्यावरती कपडे घेतले, निघणार तोच लक्ष गेलं, तिथं बाकीची लोक जी होती, कोण चंद्रभागेला दिवा अर्पण करतोय, कोण हार अर्पण करतोय, कोण असं काय काय अर्पण करणं चालू आहे. आणि त्याला आठवलं की बाळू धनगर नावाच्या धनगराला 1 रुपया चांदीचा ह्या चंद्रभागेच्या साडी चोळीसाठी दिलाय. म्हणून खिशामध्ये हात घातला, तो रुपया काढला. हा रुपया काढला, हातामध्ये घेतल्या बरोबर चंद्रभागेकडे तोंड केलं, आणि चंद्रभागेकडे तोंड केल्याबरोबर त्या चंद्रभागेच्या तीरावरती आणि शुद्ध एकादशीच्या दिवशी भल्या पाटे 4 वाजता टाळ मृदुंगाचा आवाज यायला सुरुवात झाली. ह्याला काही कशाकडेच लक्ष नाही, पण लोक कावरी बावरी व्हायला लागली की कुठला आवाज यायला लागला. मधून बासरीचा आवाज, सुंदर असा बासरीचा आवाज घुमायला लागलेला आहे, आणि हा हातामध्ये रुपया घेतलेला आहे, आणि सांगू लागला, आमच्या शेतामध्ये एक धनगर आलाय,
आणि तो धनगर सांगतोय चंद्रभागेच्या साडी चोळीसाठी मला रुपया त्यानं दिला, तो तुला द्यायला चाललोय. आणि पावलं पाण्यामध्ये जायला लागलेली आहेत. पावलं एक एक पावलं पुढं टाकायला सुरुवात केली. पावलं आत जायला सुरुवात झाली. तसा शंखनाद भस्मीचा आवाज वाढायला लागलेला आहे. अरे हा हा म्हणता म्हणता सगळी तावरी बावरी झाली की काय होत आहे चंद्रभागेच्या तीरावरती. कुठनं टाळ मृदुंगाचा आवाज यायला लागला, कुठनं बासरीचा आवाज यायला लागला. पावलं आतमध्ये जायला लागलेली आहेत. हा हा म्हणता म्हणता गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये तो मध्ये गेलेला आहे जमीनदार. हातामध्ये चांदीचा रुपये. हा चंद्रभागेला सांगतो, हे चंद्रभागे, हे गंगे, आमच्या हित आलेला धनगर बाळू धनगर त्यानं तुझ्या साडी चोळीसाठी रुपया दिला. तोपर्यंत गुडघ्याच्या वर पाणी आलं होतं. बासरीचा आवाज वाढला, शंखनाद झाला आणि चंद्रभागेमधून लक्ष प्रकाश निर्माण झाला. पामावून गेला. हा प्रकाश आला कुठून? मांडीवर पाण्यामध्ये गेला. हातातला रुपया बघितला आणि पुन्हा चंद्रभागेला सांगितलं, हे भागीरथी, हे भीमाई, हे चंद्रभागा, हे गंगे, बाळू धनगरनं तुझ्या साडी चोळीला रुपया दिला, तुझा तुला घे. आणि असा सोडल्याबरोबर त्या चंद्रभागेच्या पाण्यामधून वरापान हात वर आला आणि यानं दिलेला रुपया स्वतःच्या हातामध्ये घेतला. हात बघितला सगळ्यांना, हात बघितला लोकांनी. एकच काला उडाला. चंद्रभागा प्रकट झाली, चंद्रभागा प्रकट झाली, गंगा प्रकट झाली, गंगा प्रकट झाली. जय हो चंद्रभागे, जय हो गंगे. एकच वेळा पण हा पूर्ण भामावून गेला. ज्या धनगरानं 1 रुपया दिला होता तो धनगर साधा सुद्धा नाही. त्याचा 1 रुपया घेण्यासाठी चंद्रभागा प्रत्यक्ष प्रकट झाली. तो साधा नाही, तो माझ्या शेतामध्ये राहिला, माझ्या शेतामध्ये राहतो. पण मी त्याला ओळखू शकलो. लगबगीनं बाहेर आला, मंदिरामध्ये गेला. पण मंदिरामध्ये गेल्यावरती कशावरच लक्ष लागत नव्हतं. आरती सुरू झाली, पाठची आरती सुरू झाली. पांडुरंगाच्या समोर बघत होता. कधी पांडुरंग दिसायचा तर कधी मामा दिसायचा. तेवढ्या लगबगीमध्ये दर्शनाला गेलं. पायावरती डोकं ठेवलं, पांडुरंगाची पावलं लागली आणि वर बघितलं, मामा दिसला. पुन्हा डोळं लागलं, डोळं चोळलं, पुन्हा बघितलं, पांडुरंग दिसला. पुन्हा मागं सरायला लागला की मामा दिसायला लागला. बांबावून गेला. माझ्या रानामध्ये आलेला दुसरा तिसरा कोणी नाही, प्रत्यक्ष भगवान आहे, प्रत्यक्ष भगवंत आहे. मी त्याला ओळखू शकलो नाही. बांबावून गेला. पटापटा बाहेर पडायला सुरुवात झाली. ओळखीची माणसं विचारत होती, शेठजी का घाई करायला लागला? कोणाशी बोलायला वेळ नव्हता. बाहेर आला. बाहेर येऊन सहज म्हणून दर्शन घ्यावं शिखराचं म्हणून शिखराकडे गेला. कारण अपराध झाला होता आणि कान धरून शिखराकडे बघितलं तर त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या शिखरावरती हा जगाचा मालक हातामध्ये त्रिशूल डमरू घेऊन उभा असलेला दिसला. मग तर पार भांबावून गेला. अरे आतमध्ये मामा आहे, आतमध्ये तोच बाळू धनगर आहे. शिखरावरती बघितलं तोच बाळू धनगर आहे. माझ्या शेतात असलेला नेमका आहे तरी कोण? तसा घराकडे आला. घरी गेला नाही, शेतात गेला. मामा बकरी चरत एका झाडाखाली बसला होता. गेल्या गेल्या मामाचं साष्टांग दंडवत घातला. डोळ्यातनं पाण्याच्या धारा लागल्या आणि सांगू लागला, नाही ओळखलं तुम्हाला, माफ करा मला. तुम्हीच पांडुरंग, तुम्हीच राम, तुम्हीच श्रीकृष्ण. आज तुमच्यामुळं मला आज गंगेचं दर्शन झालं, आज भागीरथीचं दर्शन झालं. तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणी विमाने चंद्रभागा, तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा, तुझे चरणीचे गंगा, विमाने त्या सावकाराला सांगू लागलं, मामाला सावकार सांगू लागला, किती मन मोठं तुमचं. तुम्हाला फळ म्हटलं, पोट भरायसाठी येणारा धनगर म्हटलं, तरी सुद्धा माझ्यावरती रागावला नाही.
माझं सगळं अपराध पोटामध्ये घातलं आणि त्या चंद्रभागेचं दर्शन दिलं, पांडुरंगाचं दर्शन दिलं. हे देवा काय तुझी सेवा करू रे सांगू लागला. त्यावेळेस मामा बोलला त्याला, हे शेठजी अरे तू चांगला आहेस, माझ्या शेळ्या मेंढ्याची सेवा केलीस, तू धर्म केला पण तुझं अज्ञान होतं म्हणून तू चुकीचा वागत होता. तुझ्या मनामध्ये पाप नव्हतं बरं, आणि ते समज अज्ञान दूर करायसाठी मला हे समज करावं लागलं बघ. उठ रे म्हणला राजाच्या. तिच्या पाठीवरती थाप टाकली, त्याला उठवलं. त्या दिवसापासून त्या जमीनदार मामा आला की अखंड मामाच्या शाळेत मेंढ्याची सेवा करायची. ही ताकद या भगवंताची, ही ताकद या कलियुगाच्या बाळूमामाची. साल 1937 मामा नेहमी ठरल्याप्रमाणे मामाची अखंड वारी पंढरपूरची असायची. मामा दशमीला तिथं जायचे, एकादशीची वारी, द्वादशीचा प्रसाद करायचा, उपास सोडायचा आणि मामाने माघारी निघायचा. हा मामाचा नियम. 15 ऑक्टोबर 1937 वार शुक्रवार दशमी होती आणि मामाच्या बरोबर 18 माणसं, जयराम पाटील, कोल्हापूरच्या सरकारचे खाजगी कारभारी रावसाहेब पवार, अशी एकूण 18 माणसं बरोबर घेऊन मामा आत्मा पंढरपुरामध्ये पोहोचले. दुपारी पंढरपुरामध्ये पोहोचल्यामुळे सगळ्यांनी आग्रह केला की मामा आपण पांडुरंगाचं दर्शन घेऊया. आणि मग तसं म्हटल्या होते मामाने सांगितलं, अगो चंद्रभागेमध्ये जाऊ, चंद्रभागेमध्ये स्नान करू आणि मग पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन. सगळी चंद्रभागेमध्ये गेली, स्नान गेली. ज्या ज्या वेळेला मामा चंद्रभागेच्या तीरावरती जायचा ना, तशी मामाची पावलं चंद्रभागेकडे निघाली की चंद्रभागेचं पाणी असं खवळलं जायचं. चंद्रभागेच्या त्या नदीमध्ये सुद्धा लाटा निर्माण व्हायच्या. जोपर्यंत त्या चरणाचा स्पर्श मामाच्या करत नाही तोपर्यंत चंद्रभागा शांत होत नसायची. सगळं स्नान झालं, सगळी माघारी आली. पांडुरंगाचं यथासांग दर्शन घेतलं. पांडुरंग दर्शन घेतला, सुंदर अशी रुक्मिणी मातेची पूजा केली, रुक्मिणी मातेची पूजा केली आणि मामा पण नामदेव पाहिजे या जगाच्या मालकानं दर्शन घेतलं. जगाचा मालक आतमध्ये मंदिरामध्ये गेला. पांडुरंगाची यथासांग पूजा केली, रुक्मिणी मातेची यथासांग पूजा केली आणि ही सगळी माणसं दक्षिण दरवाज्यामधून बाहेर पडली. देवाला आता उजवी घालायची म्हणून पुन्हा उजव्या बाजूनं नामदेव पायरीकडून मामा चालायला लागला. येणारी माणसं भेटत होती, मामाचं दर्शन घेत होती, गप्पा गोष्टी करत होती. मामा भेटत होता, बोलत होता आणि चालत होता. देव चालता चालता नामदेव पायरीपासून आला. नामदेव पायरीपासून गेले की थोडा चढ वर लागतो, तो थोडासा चढ चढून वर गेला आणि मामा जाऊन थांबला. तिथं डाव्या बाजूला एक छोटीशी बोळ आतमध्ये जाते, त्या तिथं मामा ना दत्तात्रय बडव्यांच्या घरी मामांचा मुक्काम असायचा. आज सुद्धा ते घर जसंच्या तसं आहे. घरात बडवे गल्लीमधील 2882 नंबरचं घर. कधी गेला तर पंढरपुरामध्ये आवर्जून बघा, 2882 नंबरचं घर. घरावरती पाटे नारायण दत्तात्रय बडवे, बडवे गल्ली, त्या बडव्यांच्या हातात मामांचा मुक्काम असायचा. आणि आज सुद्धा ज्या हॉलमध्ये मामांचा मुक्काम असायचा तो वरचा हॉल जसाच्या तसा आहे. तिथेही मामांचा फोटो, आज ज्या ठिकाणी मामा टेकून बसायचे तिथं मामांचा फोटो पुजला जातो. तिथं मामांच्या मुक्कामाकडे मामा जाणार. पण ह्या बरोबरची 18 माणसं, आणखी माणसं गोळा झाली होती म्हणून मामांच्या पुढे माणसं होती. मामा बोलत होता, कोण पाया पडत होतं. ही सगळा प्रसंग असताना संध्याकाळच्या 4:30 पावणे 5, 4:30चा सुमार झालेला. तारीख 15 ऑक्टोबर 1937 शुक्रवारचा दिवस. 16 तारखेला शनिवारी एकादश आहे, अश्विन शुभद्य एकादशी आहे आणि त्या एकादशीला पांडुरंगाचा अभिषेक मामानं घालायचा आहे. ही सगळी गर्दी असताना या गर्दीमधून एक आवाज आला. त्या आवाजामध्ये करारीपणा होता. आवाज आला, ए सरा 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 बाजूला सरा, मला माझ्या देवाचं दर्शन घेऊ दे, मला माझा देव बघू द्या, चला बाजूला व्हा रे. त्या आवाजामध्ये एवढी तीक्ष्णता होती, आवाजामध्ये एवढा करारीपणा होता, कुणाला बाजूला सरा म्हणावं लागलं नाही. आपोआप माणसं बाजूला झाली आणि पिवळं पितांबर घातलेला, सवळं नेसलेला, 60-65 वर्षाचा गोरा पान, अष्टगंध टिळा लावलेला एक ब्राह्मण वेशातला माणूस मामाच्या समोर चालत चालत यायला लागला. जशी त्याची पावलं मामाच्या दिशेनं पडायला लागली ना, हे माई बाबांनो, तसा टाळ चिकळ्याचा नाद येऊ लागला आणि जगाच्या मालकानं घोंगडी सावरली आणि कमरवरती हात दिला आणि हातीचा काठीचा मूठ आवळली गेली. समोर आला, समोर दोघांची नजर झाली आणि बासरीचा मंद आवाज सुरू झाला.
लोक एकमेकाला डोळे भरून पाहत होती. हलकीची गार वाऱ्याची झुळूक यायला लागली. वातावरण बदलून गेलं. एक अलौकिक वातावरण निर्माण झालं त्या ठिकाणी. सगळी भान हरपून गेली की काय होतंय काय कोणाला कळत नव्हतं. पण ते वेगळं वातावरण तयार झालं. दोघांची नजर झाली होती. डोळ्यामध्ये अलौकिक चैतन्य होतं. या हृदयाची त्या हृदयाला झाल्याची भेटीचा एक अलौकिक आनंद चेहऱ्यावरती होता. आणि वसून तो वाट होता या शिवशंकराची, या ब्रह्मा विष्णू महेशाची पांडुरंगाची झालेली भेट आहे. या श्रीकृष्णाची पांडुरंगाशी झालेली भेट आहे. या रामाची पांडुरंगाशी झालेली भेट आहे. मारुतरायाची पांडुरंगाशी झालेली भेट आहे. असा अलौकिक आनंद आहे. हे सगळं चालू असताना 2-4 मिनिटं गेली आणि रावसाहेब पवारांना आवाज दिला. हे म्हणले, अरे उरक की रे लवकर, बाकीची लोक खोळंबल्या. तसं तार तुटली गेली. भानावरती आला आणि होय होय म्हणत मामाच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातला. देव प्रेम भावानं बघला. आवाज कमी कर. प्रेम भावानं देव बघत होता. आणि जसा साष्टांग दंडवत घातल्याबरोबर मामा खाली वाकला आणि डाव्या हातानं पाठीवरती थाप टाकली. उठून उभं केलं. दोघांना एकमेकाला नमस्कार केला आणि तो जायला निघाला. जात असताना रावसाहेब पवारांनी न राहून नाव विचारलं. हे म्हणले, बाबा काय रे नाव तुझं, एवढा येळ घेतलास तू? त्यांनी सांगितलं, माझं नाव रामभाऊ उत्पात, मी पंढरीच्या पांडुरंगाचा पुजारी आहे. आणि निघून गेला. ही सगळी मंडळीचं काम आवरलं आणि मुक्कामाच्या ठिकाणी देव निघून गेला. त्या वरच्या वाड्यामध्ये, वरच्या खोलीमध्ये मामा बसला. संध्याकाळची वेळ झाली. 7:30 पावणे 8ला सगळ्यांचं जेवण झाली होती. सगळी गप्पा मारत बसली होती. पण 18ची 18 माणसांच्या नजरेसमोर तो प्रसंग हटत नव्हता की संध्याकाळच्या 4-4:30च्या सुमाराला झालेला प्रसंग काहीतरी वेगळा आहे. कोण असेल तो? त्या माणसाला कधी बघितलं नाही, पण एवढं वेळ मामाचा कोणतरी ओळखीचा असेल, कोणतरी खास असेल. आणि न राहून माणसांनी विचारायला सुरुवात केली, मामा तो सांच्या येळेला आलेला माणूस तुमच्या ओळखीचा होता होय? हे म्हणले, बाबा कोण रे माझ्या ओळखीचा? तसं नव्ह, तुम्ही त्याला लई येळ बघत होता, तो बी तुम्हाला लई येळ बघत होता, पण त्यासने आम्ही कधी बी बघितलेलं नाही. पण तो कोण आहे मामा? मामाला ही सगळी प्रश्न विचारायला लागली आणि मामा समतेचं ऐकून घेत होता आणि गालामध्ये माझा देव हसत होता. शेवट देव बोलला, हे म्हणला रांडाच्या हो, अरे कोण येतं या, कोण भेटतं या, मला काय ठाव आहे र? अरे मी कुणाला लक्षामध्ये ठेवायचं म्हणतो? अरे नाही रे, मी ओळखत त्याला. पण मामा तुम्ही बी त्याला नमस्कार केला म्हणून विचारला आम्ही. हे म्हणला, अरे तुम्हाला नाव ठाव आहे नव त्याचं? होय की मामा, नाव ठाव आहे त्याचं. अरे मग जावा त्याला बोलवा, त्याला इचरा केलं. आणि मग रावसाहेब पवारांनी त्यातल्याच माणसाला पाठवलं आणि सांगितलं, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये रामभाऊ उत्पात नावाचा पुजारी त्याला बोलून आणा. आणि 8 वाजता रामभाऊ उत्पाताला बोलून आणल्यावरती वर पायऱ्या चढून गेला. वर गेला, अशी गर्दी त्या हॉलमध्ये भरलेली आहे, सगळी माणसं बसलेली आहेत. आणि तो दरवाजामध्ये उभा राहिला. ज्यानं 4:30 वाजता मामाला साष्टांग दंडवत घालून नमस्कार केला होता, तो आता मामाकडे बघाना सुद्धा. आणि कोण मामा, कुठला देव, काही त्याला घेणं देणं नाही. क्षणभर थांबून विचारलं, मला कशामुळे तुम्ही मला बोलवलं? काय काम काढलं तुम्ही माझ्याकडं? मला आता वेळ नाही, मला देवाचं अजून काम आवरायचंय. पण असं म्हटल्यावरती सगळी लोक एकामेकाकडे बघायला लागली. सांच्या येळेला आला होता, त्या येळेला तर लय कालवा केला, बाजूला सरा, मला माझ्या देवाला भेटू द्या. आणि आता ह्या बाबाला काही देव दिसत नाही. आणि मग न राहून एका विचारलं, हे म्हणले बाबा, अरे सांच्या येळेला तर देवाच्या दर्शनाला आला होता आणि आता काय तुला देव दिसत नाही होय? त्यावेळी विचारलं, हे म्हटलं कुठला देव, कसला देव, मला देव माहित नाही. मी पंढरीच्या पांडुरंगाचा पुजारी आहे आणि या पांडुरंगाच्या व्यतिरिक्त मी कुठल्या देवाच्या पाया पडत नाही. हे म्हणले, अरे तुला काय खूळ लागलं का काय? हे बघ म्हणला, पुढे बसलेला आमचा देव, आमचा बाळूमामा, हे आमचं देवर्षी बाळूमामा आहे आणि तू ह्यांच्या पाया पडला होता. त्यांनी सांगितलं, मी देवाच्या सुद्धा पाया पडत नाही आणि उभ्या आयुष्यात मी माणसाच्या तर पायाच पडलो. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मग रावसाहेब पवारांनी मध्ये तोंड टाकलं, सांगितलं, हे म्हणले, मी स्वतः तुला नाव विचारलं होतं, तुझं नाव रामभाऊ उत्पातच का? हो म्हणले, माझं नाव रामभाऊ उत्पात आहे. अरे रामभाऊ उत्पात,
तूच आमच्या देवाच्या दर्शनाला आला होता, तू स्वतः नाव सांगितलं आणि तोपर्यंत असा समोर मामाच्या आला होता. सांगितलं मी माझ्या पांडुरंगाच्या व्यतिरिक्त कोणाच्याही पाया पडत नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मग त्यावेळेला माझ्या देवानं बोलायला सुरुवात केली. होय रे, तू त्या पांडुरंगाचा पुजारी आहे नव. अरे तू कशा पाय दुसऱ्या देवाच्या पाया पडशील? अरे तो पांडुरंग लय मोठा हाय, पर त्या काळ्या इथ्याला पिसमद ठाव हाय की रे. आणि असं म्हणत मग तो समोर आला होता. दोघाची मामाची दोघाची नजर झाली आणि तोपर्यंत पाठीमागून आवाज आला. हे म्हणले रामभाऊ उत्पात, पुजारी तुम्ही सांजच्या वेळेला आला होता आणि माझ्या देवाचं दर्शन घेतलं, आमच्या या मामाचं दर्शन घेतलं आणि तुम्ही त्यावेळेस सांगितलं की मला पूजेला जायचंय, मला घाई झाली, मला दर्शन घेऊ द्या. तुम्हीच होता तोपर्यंत समोर आली होती, अगदी जवळ अंतर राहिलं होतं. आणि त्यावेळेला जेव्हा दोघाची नजर झाली, बसल्या जाग्यावर दोन पायावरती माझा देव बसलाय. पायामध्ये पैठाण घातलेलं आहे, हातामध्ये काठी आहे, खांद्यावरती कांबळ आहे आणि या देवानं हातातली काठी जमिनीवरती आपटायला हळूहळू सुरुवात केली. काठी आपटत होता, पण त्या उत्पाताच्या कानामध्ये टाळाचा आवाज येत होता, मृदुंगाचा आवाज येत होता. म्हणून डोकं हलवलं आणि मामाकडे बघितलं तर बसल्या जागेवरती पांडुरंग दिसला. बसल्या जागेवरती पांडुरंग दिसल्याबरोबर विचार करू लागला, हे काय प्रकार घडायला लागलाय. पण हुशार होता, लक्षात आलं की मी त्या वेळेला देवाची पूजा करत होतो, मंदिरात काम करत होतो, मग माझं नाव सांगून दर्शन घेतलं कुणी? लक्षात आलं, प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग माझ्या रूपानं या देवाचं दर्शन घ्यायला आला. आणि मग हा रामभाऊ उत्पात मामांच्या समोर गुडघ्यावरती बसला, हात जोडलं, सांगितलं. समज लक्षात आलं. सगळी माणसं आवापून बघायला लागली आणि रामभाऊ उत्पात बोलायला लागला. मी त्या वेळेला पंढरीच्या पांडुरंगाच्या गाभाऱ्यात होतो, पण माझ्या रूपानं तुमचं दर्शन घेण्यासाठी साक्षात पंढरीचा पांडुरंग आला. तुम्ही साधे नाही, तुम्ही साक्षात पांडुरंग आहात, तुम्ही साक्षात राम आहात. माझी चूक झाली, मी कधी तुमच्याकडे बघितलं नाही, कधी तुम्हाला विचारलं नाही, मला माफ करा, माझी चूक पदरामध्ये घ्या. आणि त्या वेळेला सांगितलं, त्या देवानं कृपा दृष्टी केली, सांगितलं, हे रामभाऊ, अरे जाऊ दे रे म्हणले, ते तुझं अज्ञान होतं, तो आलाच ना बा माझ्यापाशी, साष्टांग दंडवत घातला. आणि त्या दिवसापासून या रामभाऊ उत्पातानं मामाच्या दर सालच्या होणाऱ्या पाडव्याच्या यात्रेला हजेरी लावली. रामभाऊ उत्पात जरी गेले तरी त्यांचा मुलगा दगडू उत्पात दरवर्षी मामाच्या यात्रेला हजेरी लावायला सुरुवात केली. त्या रामभाऊ उत्पाताच्या रूपानं या पंढरीच्या पांडुरंगानं येऊन प्रत्यक्ष मामाचं दर्शन घेतलं. एवढं सामर्थ्य ह्या मामाचं आहे. बाळू मामानी केली वारी, देव भेटायला समोरी. बाळू मामानी केली वारी, देव भेटायला समोरी. देव भेटला, देव भेटला. बाळू मामानी गेली वारी, देव भेटायला समोरी. बाळू मामानी केली वारी, देव भेटायला समोरी. एवढा अधिकार ह्या देवाचा आहे. किती मोठं, किती सामर्थ्य देवाचं माहितीये. या कलियुगामध्ये माझ्या मामानं मामाच्या रूपाने भगवंताचा अवतार घेतला, ते आत्मापुरामध्ये समाधिस्थ झाला. हा देव या कलियुगामध्ये देवांना सुद्धा कामाला लावणारा देव म्हणजे बाळू मामा. एवढा अधिकार या देवाचा आहे. त्या मामाची सुंदर अशी सेवा करा. हे भाग्य ह्या सोनके गावाला लाभलेलं आहे. त्याचं सोनं करा. आणि खऱ्या अर्थानं सोनक्याप्रमाणे गाव सोन्यासारखं गाव आहे बरं का. तसं नाव सोन्यासारखं गाव आहे. म्हणून मला मामा तिथं पिवळा भंडारा घेऊन येतो, त्याचा भंडारा उधळला जातो. आणि ह्यो भंडाऱ्यामध्ये एवढी ताकद आहे, मामा तुमच्या पांढरीची राखण करायला येतो, हा भंडारा इथं उधळला जातो. सुंदर अशी सेवा सर्वांनी करा अशी सर्वांना विनंती करतो. जाता एक 2-3 सूचना आहेत, लक्ष द्या. तरुण पोरांनो लक्ष द्या जरा इकडे माझ्याकडे. ही सगळी मेंढके बंधू लक्ष द्या. थोड्या 1-2 महिन्यामध्ये गणपतीचा उत्सव येणार आहे. गणपती 10 दिवस, 5 दिवस, 8 दिवस, 7 दिवस आपण गणपती बसवतो. त्या गणपतीच्या ह्याला
त्या गणपतीला कुणीही मामांच्या रूपातला गणपती बसवायचा नाही, हातामध्ये काठी खांद्यावरती घुंगडी असलेला गणपती बसवायचा नाही. हा दोष आहे, आपल्या देवाची विटंबना आहे. मामा पाण्यामध्ये बुडवायची गोष्ट नाही, लक्षात घ्या. तशा स्वरूपाचा गणपती बसवायचा नाही, एवढी विनंती सर्वांना आहे. त्याच्यानंतर लग्नाच्या पत्रिका वगैरे असतील, त्या पत्रिकेवरती सुद्धा मामांचे फोटो टाकू नका. पत्रिका छापली जाते आणि 2 दिवसांनी 4 दिवसांनी तीच पत्रिका कचऱ्यामध्ये टाकली जाते. त्याची विटंबना करू नका. पत्रिकेवरती मामा छापला म्हणजे तुमची भक्ती आली असं नाही. भक्ती जर करायची असेल, सेवा करायची असेल, त्या मेंढी माऊलीमध्ये मामा आहे, तिथं खऱ्या अर्थानं तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. जर राबला तर तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाची विटंबना करू नका, एवढी विनंती आहे. त्या मामाची सुंदर अशी सेवा करा. या कलियुगाचा अंत झालेला आहे. काय म्हणतो मी? कलियुगाचा अंत झालेला आहे. 30 मार्च 2025 देवाची 27 तारखेला झाली, देवाची यात्रा संपली आणि 30 तारखेला 2025ला कलियुग संपलेला आहे. आणि आता आपण धर्मयुगामध्ये आपण चाललेलो आहोत, हे लक्षात घ्या. 2032 कलियुगाचा अंत संपून जाणार आहे. 2032 ते 35 या 3 वर्षामध्ये सत्ययुगाची तयारी होईल आणि 35 पासून सत्ययुगाला सुरुवात होणार आहे. पण ही सगळीच माणसं सत्ययुगामध्ये जाणार नाहीत. या जगातली 7 अरब लोक आहेत, 7 ते 8 अरब लोक आहेत, त्यातली फक्त 64 कोटीच लोक सत्ययुगामध्ये जाणार आहेत. आणि त्यासाठी धर्माने वागा, नीतिधर्म पाळा. माझ्या देवानं सांगितलं नीतिधर्मानं वागशिला तर काही मी कमी पडू देणार नाही. त्या भगवंतानं सांगितलं म्हणतो नीतिधर्म पाळा. एवढी विनंती सर्वांना करतो. झालेली सेवा मामांच्या चरणावरती अर्पण करतो. बोला बोला बाळूमामांच्या नावाने, बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने. जय बाळूमामा, जय बाळूमामा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि बाळूमामाची आरती, प्रवचन, सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.